श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 12 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन दिवाळी हा दिवस सर्वात प्रभावशाली आहे. वर्षभर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करणं शक्य झालं नसेल, कोणतेही उपाय कोणत्याही सेवा करणं झाल्या नसतील माता लक्ष्मी संदर्भात, तर त्या या दिवशी वेळात वेळ काढून आवर्जून करा. कारण या दिवशी केलेली जी साधना असते, ज्या सेवा असतात, त्या आपल्याला सिद्धी प्राप्त करून देत असतात आणि वर्षभर या सेवांचा, या उपायांचा जो आपण असर म्हणतो किंवा जो प्रभाव म्हणतो, तो अगदी वर्षभर आपल्या सोबत राहत असतो. या दिवशी मंत्र सिद्धी करायची असेल, स्तोत्र सिद्धी करायची असतील, लक्ष्मीवर्धक ज्या वस्तू आहेत त्या सिद्ध करायच्या असतील, तर हा दिवस अतिशय प्रभावशाली मानला जातो. इतर वेळेला ज्या साधना आपल्याला कितीतरी दिवसांच्या कराव्या लागतात, तेवढे नियम पाळावे लागतात, तेवढ्या अटींचं पालन करावं लागतं, त्या सगळ्या आपण या रात्री किंवा या दिवशी आपण ज्या सेवा उपाय केल्या, तेवढं फळ आपल्याला या दिवशीचं मिळत असतं. एवढा प्रभावशाली हा दिवस आहे. तर या दिवशी मध्यरात्री 12 वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे. बघा, वर्षभर जर पैशाच्या समस्या आपल्या सुरू असतील, म्हणजे मागचं वर्ष आपल्याला खूप खराब गेलं, वर्षभर जो पैसा येत होता तो दवाखान्याला जात होता किंवा कर्ज फेडण्यासाठी जात होता, कर्ज वाढत चाललं होतं, पैसा स्थिर राहत नव्हता, घरात बाधा होती, घरात आजारपण होतं, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित मागच्या वर्षी चालला नाही, किंवा तुमचं सतत आर्थिक नुकसान होत होतं, काहीही समस्या असू द्या, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता असू द्या, त्या आपल्याला मध्यरात्री 12 वाजता काढायच्या आहेत. म्हणजे 12 तारखेला लक्ष्मी पूजनाच्या रात्री 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. 12 वाजच्या अगोदर नाही, 5 मिनिटं अगोदर नाही, किंवा 12च्या 5 मिनिटं नंतर नाही. बरोबर तुमच्या घड्याळमध्ये जेव्हा 12 वाजतील मध्यरात्री, त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि अगदी प्रत्येकाने हा उपाय करा, यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही. फक्त पिरियड्स असेल तर तुम्ही करू नका, घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांना करायला लावा, पण हा उपाय करा. आणि सुतक असेल तर आपण करू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू नका. तुम्हाला पिरियड्स असतील तर घरातील इतर कोणती, म्हणजे स्त्री असेल, तुमच्या जाऊबाई, सासूबाई कोणी असेल त्यांनी केला तर चालेल. ते नसतील तर तुमची मुलगी वगैरे कोणीही केला तरीही चालेल. आपल्याला काय करायचं आहे, जुना आपला जो फडा आहे, झाडू नाही, फडा. फडा म्हणजे काय, ज्याला केरसुनी म्हटलं जातं. आता आपण आपल्या घरांमध्ये शक्यतो फडा वापरत नाही, म्हणजे केरसुनी वापरत नाही. जे गावाकडे राहतात ते अंगण झाडण्यासाठी ही केरसुनी वापरतात, पण जे सिटीमध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतात, त्यांच्याकडे नाही. तर तुमच्याकडे आपली देवघर झाडण्यासाठी छोटीशी केरसुनी तर असेल, त्याने आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे की ही केरसुणी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घराचा जो शेवट आहे, म्हणजे तुमचं कितीही मोठं घर असू द्या, 2 मजली असू द्या, 1 मजली असू द्या, काही असू द्या, घराची शेवट, आता 2 मजली आहे तर वरती नाही, खालच्या फ्लोअरवर घराचा शेवट कुठे आहे, एक असतं आपलं मुख्य प्रवेशद्वार आणि दुसरा असतो आपल्या घराचा शेवट. मग तो कुठेही शेवटीला तुमचं एखादी बेडरूम असू शकते, स्टोर रूम असू शकतं, किंवा पायऱ्यानी वरती जाण्याचा पोर्च असू शकतं, काहीही असू द्या. घराच्या शेवटी ही केरसुणी घेऊन आपल्याला जायचं आहे मध्यरात्री 12 वाजता. म्हणजे आता 12 वाजणार म्हटलं की 2-3 मिनिटं कमी असताना आपण जिथे शेवट आहे तिथे जाऊन आपल्याला थांबायचं आहे, किंवा त्या एरियामध्ये, त्या रूम मध्ये तिथे आपण बसू शकतो. आणि 12 वाजले की तिथे आपल्याला काय करायचं, शेवटच्या भिंतीच्या खाली जे आपलं टोक असतं, आपण फरशी पुसताना बघा काणे कोपरे असे पुसून घेत असतो खालचे, तर तिथे झाडू आपला टेकवायचा आहे. फरशीला तिथे झाडू टेकवायचा आणि तो झाडू जे हातात धरायचा, तो झाडू सोडायचा नाही किंवा तो झाडू उचलायचा नाही. म्हणजे ती केरसुणी जे आहे ती उचलायची नाही. तिथे जे टेकवायची ती आपल्याला सरळ अशी टेकवत जी शेवटची रूम आहे तिथून जे दार निघतं, रस्ता निघतो, शेवट आपल्या हॉल पर्यंत, जिथे मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्या शेवटच्या भिंतीपासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा जो रस्ता आहे तो झाडू तिथून धरायचा, ते शेवटपर्यंत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तसाच धरून आणायचा आहे. मध्ये उचलायचा नाहीये किंवा जास्त दाबायचं सुद्धा नाहीये, थांबायचं सुद्धा नाहीये, कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. नाहीतर थोडंसं आणला, परत कोणाशी तरी बोललो, काय केलं, असं नाही. धरला की शेवट आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतरच थांबायचं आहे.
हे आपण काय करतोय की जी आपल्या मागची इडापिडा आहे, दरिद्रता आहे, ती आपण घराबाहेर काढतोय. आणि ज्या वेळेला आपण घराबाहेर ही दरिद्रता काढू, माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आता मेन काम आहे इथे आणलं, त्याच्यानंतर पुढे आता काय उपाय करायचा आहे तो अतिशय महत्वाचा आहे, प्रभावशाली आहे. त्या अगोदर या लक्ष्मी पूजनाच्या रात्री मध्यरात्री 3 वाजेपर्यंत, तसं तर रात्रभर, आता आम्ही तर रात्रभरच ठेवतो, आपल्या घरातील ज्या रूम आहेत, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जिथे झोपतो तिथे फक्त छोटा लाईट लावतो आणि बाकी सगळ्या रूम मधले लाईट्स जे आहेत ते बंद करून ठेवतो. पण या दिवशी काय करायचं आहे, ठीक आहे, तसं तर आपण 1-1:30 वाजेपर्यंत झोपणारच नाहीत, कारण जे मी तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या रात्री काय सेवा करायच्या आहेत तो व्हिडिओ टाकलेला आहे की ज्या मी बऱ्याच दिवसापासून करत आहे, पण मी तुम्हाला सांगितलं आहे की त्या लक्ष्मी पूजनाच्या रात्री तुम्ही त्या सेवा करा. तर त्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या 1:20 संपतात. आता मी रेग्युलर करते, माझ्या तर 1:20 संपतायत त्या, पण तुम्ही नवीन असाल, तुम्हाला वेळ लागू शकतो, तोपर्यंत तर आपण जागेच आहोत. तर अगदी बेडरूम सहित आपल्या सगळ्या घरातल्या लाईट आपल्याला सुरू ठेवायच्या आहेत, कारण लक्ष्मी पूजनाच्या रात्री म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही पृथ्वीवर फिरत असते. माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करावा जिथे लाईट आहे, जिथे दिवे प्रज्वलित आहेत ते. आता ज्या पणत्या वगैरे आहेत ते दिवे तर सगळीकडे प्रज्वलित राहणार नाहीत, बाहेर हवा वगैरे असते, पण आपलं देवघर आणि जिथे आपण लक्ष्मी पूजनाची पूजा करत आहोत तिथे मात्र अखंड दिवा या लक्ष्मी पूजनाच्या रात्री असायलाच हवा. आणि तुम्हाला जर शक्य असेल, तुमच्या सेफ्टीची काळजी घेऊन जर तुम्हाला दार खिडक्या उघडे ठेवणं शक्य असेल तर ठेवू शकता. आता मी मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवलं तर बाहेर सेफ्टी डोअर आहे, त्याला क्रॉस आहेत म्हणजे बाहेरचं दिसतं. मी काय करणार की माझं जे मेन डोअर आहे ते उघडं ठेवणार आणि सेफ्टी डोअर फक्त लावून घेणार, ते सेफ्टी डोअर उघडं ठेवणार आहे, मोठं दार उघडं ठेवणार, सेफ्टी डोअर लावलेलं ठेवणार. या पद्धतीने तुम्ही करू शकता. खिडक्या वगैरे पण उघडणं तुम्हाला शक्य असेल तर उघड्या ठेवू शकता. आता आपल्याला ते झाडून काढत आपण उंबरठ्यावर तो झाडू आणला, आतमध्ये कुठेच थांबवला नाही. उंबरठ्यावर आणल्यानंतर तो झाडू आपल्याला उंबरठ्यावर आपटायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. आणि जेव्हा आपण मागपासून ते समोरपर्यंत तो झाडू आपण धरून आणतोय तर त्यावेळेला आपल्या घरातील सगळी दरिद्रता, दुःख, इडापिडा बाहेर जाते, हे तुम्ही इमॅजिन करा, ते व्हिज्युअलाइज करा. कारण नुसतं उपाय केला आणि डोक्यामध्ये काहीच इंटेन्शन नाही, मी कशासाठी करते, काय करते, तर त्याला उपयोग नाही. इंटेन्शन असावे की माझी जी दरिद्रता, इडापिडा आहे मी सगळे सोडून दिली आहे, माझं घर आता एकदम म्हणजे सकारात्मक आहे, माता लक्ष्मी माझ्या घरात आहे, सगळी पीडा गेली आहे. इंटेन्शन महत्वाचं आहे, तेव्हाच कोणतेही उपाय, कोणत्याही सेवा आपल्यासाठी काम करत असतात. आता मुख्य प्रवेशद्वारावर तो झाडू जो आपण आणलेला आहे तो आपल्याला उंबरठा जो आहे आपल्या घराचा, उंबरठ्यावर तो झाडू आपटायचा आहे. आणि आपटल्यानंतर आपल्याला अलक्ष्मी निसारण हा मंत्र म्हणायचा आहे. काउंट वगैरे काही नाही, तुम्ही असंच म्हणू शकता. आणि त्यानंतर तो जो आपला झाडू आहे, आपली केरसुणी आहे, त्याचा एक फळ आपल्याला तोडायचा आहे. म्हणजे पूर्ण बघा, एक असते त्याला बऱ्याचशा काड्या असतात, तर तसा एक फळ खालपासून पूर्ण तोडायचा आहे आणि घराच्या बाहेर आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर हा जो झाडू आहे हा घराच्या बाहेरच ठेवायचा आहे. या झाडूने आपण अलक्ष्मी बाहेर काढलेली आहे, त्यामुळे हा झाडू परत घरात न्यायचा नाही आणि तो वापरायचा सुद्धा नाहीये. मग आता या झाडूचं करायचं काय आहे, तर हा झाडू मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 3 झाडू खरेदी करू शकता धनतेरसच्या दिवशी, तर ते तुम्हाला दान करायचे आहेत. त्याचबरोबर तो उपाय करत असतानाच हा पण जो झाडू आहे हा कोणत्याही शनिवारी तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर तिथे ठेवू शकता, तिथे झाडू शकता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो उपाय सांगितलेला आहे, त्या पद्धतीने या झाडूचा आपल्याला तो उपाय जो आहे करायचा आहे. तर अशा पद्धतीने या लक्ष्मी पूजनाच्या रात्री मध्यरात्री 12 वाजता हा उपाय करा. आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढा, म्हणजे माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये स्थिर राहील. आणि अगदी प्रत्येकाने करा, खूप साधा आणि सोपा हा उपाय आहे. श्री स्वामी समर्थ.